दुसरा सामना असेल वाशिवली विनायक विपक्ष धोत्रेवाडी किरण आणि तिसरा सामना असेल ममदापूर वाडी दीपक आणि त्यांना फाईट करेल हेदुटणे पनवेल आणि चौथा आणि अंतिम सामना असेल पहिल्या फेरीतील ताडवाडी बोरगाव विपक्ष त्यांना फाईट करेल रामाचवाडी कशेळे। नक्कीच जे संघ ही स्पर्धा लाईव्ह बघत असतील फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जर आपण अनाउन्समेंट कुठेतरी आपल्या कानावर पडले असेल तर उद्याचा हा लॉस आहे। आपण सर्वांनी वेळेत राहणं बंधनकारक असेल अन्यथा पॅनलाईजला सामोरं जावं लागेल कारण उद्याचा अंतिम दिवस आहे। एक्स्ट्राच्या मॅचेस सुद्धा आहेत त्याच्यामुळे सामने लवकर चालू होणं बंधनकारक असतील। चला पंच सामना चालू करायचा आहे। अंतिम सामना आपण पाहतोय जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी आयोजित पर्व पहिलं आणि त्या पर्वातील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र संघात प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेची तब्बल 365 दिवसाची वाट बघावी लागेल। तीन षटकाचा आहे लक्ष असू द्या। गोलंदाजी ट्रॅकवर अमोल स्ट्रायकिंगला फलंदाज रवी इथे टॉप एज तिथे काय क्षेत्ररक्षण कार्बन कमाल कॅच नक्कीच ट्राय चांगला होता कार्बन कमाल कॅच घेण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाचा परंतु तिथे चेंडू जमिनीला दान होतोय आणि तिथे जीवदान मिळतंय फलंदाज रवीला। एसटी रक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल आपल्या जीवाची पर्वा न करता मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता। तिथे काय गोलंदाजी आणि खराब एसटी रक्षण चेंडू सीमारेषा पार 4 धावा। ने सागाचीवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 4 धावा कमबॅक करावं लागेल इथे आसलवाडी संघाला। गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः संघ नायक कॅप्टन अमोल पिपनचं षटक हाताळतोय और द विकेटने स्ट्रायकिंगला रवी इथे रिव्हर्स अटेड व्हॉट अ शॉट गली पॉइंट मधून चेंडू फरार 4 धावा।
धावपलकावरती आपण पाहतोय तब्बल 8 धावा. चांगली बॅटिंग करतोय इथे रवी. आज मात्र या फलंदाजाचा दबदबा राहिला या स्पर्धेमध्ये. यावेळेस पॅडवर आदळतोय नक्कीच. पंचांचं बोट तिथे आपण पाहू शकाल आकाशाकडे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. नक्कीच नॉट आउट आहे. जबरदस्त डिसिजन पाहायला मिळतं इथे. एक रन धावलेत ना. ओके, एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेने धावपलक पुढे जात असताना आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत त्या फक्त 9 धावा. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल हरी. हरी एक स्फोटक फलंदाज सागचवाडी संघाचा पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला हरी, गोलंदाजी ट्रॅकवर अमोल. यावेळेस आपण पाहू शकाल चांगला चेंडू टाकलाय. गती परिवर्तन पाहायला मिळतंय. डॉट बॉल कमबॅक करतोय इथे असलवाडी संघ. सामना 3 षटकाचा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा टार्गेट ठेवणं असलवाडी संघासमोर प्रयत्न असेल फलंदाज हरीचा. फुलर लेनचा चेंडू तिथे घडतोय काय आणि जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज होतोय बाद. तसेच आनंदवाडी गावचे एक सामाजिक व्यक्तिमत्व महेश शिंगवा आपल्याला विनंती असेल आपण मंचावर या. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोहर आणि मनोहर असेल नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप येतोय. षटक क्रमांक 2 हाताळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय रवी. रवीवरती आता पूर्ण जबाबदारी असेल. ती क्षमता आहे रवीकडे. एक मोठा खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे. टीम सागचवाडी संघ अडचणीत असताना मात्र त्या संघाला बाहेर काढू शकतो या फलंदाज. ती क्षमता आहे या फलंदाज रवीकडे. गोलंदाजी मार्कवर संदीप आपण पाहतोय असलवाडी संघाकडून. अंतिम सामना आहे, नॉकआउटची मॅच. यावेळेस फटका हवेत आहे. तिथे ट्राय चांगला आहे परंतु आवाक्याच्या बाहेर. दुसरीसाठी कॉल आणि तिथे आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना टीम सागचवाडी संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 11 धावा. कमबॅक करावा लागेल इथे रवीला. रवीकडे तो अनुभव आहे, भरपूर वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू. ऑन स्ट्राईकला पाहतोय रवी. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथे टायमिंग होत नाहीये. कमबॅक करतोय इथे गोलंदाज संदीप आणि हा फेकला इथे निर्णायक चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा संदीप येतोय ओव्हर द विकेटनं. स्ट्राईकला फलंदाज रवी. यावेळेस विकेट. लगी तो लगी नाही तो सीधा सासूरवाडी. चेंडू फरार. थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावा.
धावफलक पुढे जात आहे या चौकाराने तब्बल 15 धावा, एक गडी बाद 15. चांगली बॅटिंग करतोय रवी. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. आणि इथं मात्र नशिबाची साथ सागाची वाडी संघाला. एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये. गुड रनिंग, गुड कॉल. आणि या 2 धावेने सागाची वाडी संघाची टोटल पुढे जात असताना 17 धावा. पुन्हा एकदा संदीप, स्ट्रायकेला रवी. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे टायमिंग पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर संदीप, स्ट्रायकेला रवी. यावेळेस फटका हवेत आहे. डीपला क्षेत्ररक्षक आलाय दूरवर, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. त्यानंतर 3 क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतात. आणि इथे तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मनोहर बॅक टू पवेलियन. महेश शिंगवा, आनंदवाडी इथे या मान्यवराचा शुभ सन्मान केला जातोय. खंडू पारधी यांच्या शुभ हस्ते मी त्यांना विनंती करतोय, आपण मंचावर जा, तिथे आपला विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. सागाचवाडी संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना 19 धावा, 2 गडी बाद 19. हॅलो, गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्यासाठी आसलवाडी संघाकडून तुषार येतोय. स्ट्रायकेला फलंदाज रवी. 2 षटकाचा खेळ संपला. 19 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात. नॉन स्ट्रायकेला नौका फलंदाज योगेश. उर्वरित 6 चेंडू, अंतिम 6 चेंडू पहिल्या डावातील. शॉर्ट पिच चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका प्रॉपर येत नाही. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी यावेळेस नशिबाची साथ पाहायला मिळते सागाचीवाडी संघाला. क्रिकेटमध्ये एक चुकी महाग पडू शकते आणि ती चुकी करतोय इथे आसलवाडी संघ. स्ट्राईकवर आणले जाते पुन्हा एकदा रवीला. या 2 धावा आणि या 2 धावेने सागाचीवाडी संघाची टोटल 2 गडी बाद 21. हॅलो, नक्कीच आपण पाहू शकाल काय फलंदाजी करतोय रवी. जबरदस्त बॅटिंग. मागच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि त्या षटकाराने सागाचीवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 2 गडी बाद 31. पूर्णपणे एकतर्फी लढतोय आपल्या संघासाठी फलंदाज रवी.
यावेळेस नक्कीच आता पंच सांगतील हा खराब चेंडू आहे. अवांतर धाव, अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाबेने सागाचवाडी संघाची टोटल पुढे जात असताना 2 गडी बाद 32 धावा. पुन्हा एकदा तुषार ओव्हर द विकेटने. तिथे मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय. इथे आपण पाहू शकाल तुषार आणि हा इथे आपण पाहू शकाल डॉट बॉल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आणि आता या 2 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल रवीच्या माध्यमातून ते पाहावं लागेल. एक मोठा खेळाडू आहे आणि नक्कीच आपल्या संघासाठी मात्र संघर्ष करतोय हा फलंदाज. यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. नक्कीच जर समोर फटका खेचला असता तर नक्कीच एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न तिथे असफल राहिलाय. डॉट बॉल. 32 धावा झाल्यात. अंतिम चेंडू असेल. कमबॅक तर केलं या तुषारनं, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले टाकतोय. यावेळेस आता मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये आणि यष्टी रक्षकामध्ये. आणि इथे आपण पाहू शकाल गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाईट प्लस 2 धावा, टोटल 3 धावा. वाईट प्लस 2 एक्स्ट्राच्या या 3 धावा आणि या 3 धावेने धावफलक पुढे जात असताना 35 धावा. यावेळेस आपण पाहू शकाल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे डॉट बॉल. चांगला चेंडू राहिलाय तुषारचा. अंतिम चेंडू चांगला फेकतोय. डॉट बॉल आणि इथे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टीम सागाचवाडी संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 35. आता येणारे 18 चेंडू आणि असलवाडी संघाला तब्बल 36 धावांची गरज 12.00च्या सरासरीने.
सलामीची जोडी आपण पाहतोय आसलवाडी संघाकडून. फलंदाज असेल संदीप आणि फलंदाज आपण पाहू शकाल अमोल. स्ट्राईक एंडला अमोल, नॉन स्ट्राईकला संदीप, गोलंदाजी ट्रॅकवर योगेश. पहिला चेंडू फुलर लेनचा समोर उडवलाय मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन काहू कॉर्नरला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये आपण पाहतोय. या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि या सिंगलने आसलवाडी संघाचं खातं ओपन होत असताना पाहायला मिळतंय. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप असेल. दोन्ही अष्टपैलू खेळाडू सलामीच्या भूमिकेत पाहायला मिळतात, संदीप आणि अमोल. गोलंदाजी मार्कवर योगेश. फुलटॉस चेंडू समोर, इथे चान्स होती परंतु समोर पडतोय. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तिथं. अवघी एकच धाव, एका धावेने टीम आसलवाडी संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय. अवघ्या 2 धावा. आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अमोल असेल, स्वतः संघाचा कर्णधार कॅप्टन. योगेशने 2 चेंडू तर चांगले टाकलेत, फक्त सिंगल धावा खर्च केल्यात. कुठेतरी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस फटका हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, तिथे पकडलाय जाईल, संपवलाय अमोलचा खेळ. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल पहिला आदरा बसतोय आसलवाडी संघाला. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहू शकाल तिथे फटका चांगला आहे, एकच धाव. यावेळेस आपण पाहू शकाल चांगला चेंडू, डॉट बॉल. यावेळेस चांगला फटका, गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा. वरती 7 धावा, 1 गडी बाद 7.
धावफलकावरती 7 धावा झाल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर रवी पाहतोय आपण. यावेळेस मात्र तिथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज देवाच्या बॅट मधून हा टोकलाय चौकार. रवी टीम सागाचवाडी संघाकडून दुसरं षटक हाताळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पासू शकाल. देवा नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज संदीप. 11 चेंडू 25 ची गरज. यावेळेस आपण पाहू शकाल खराब चेंडू आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेने टीम असलवाडी संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 12 धावा. कमबॅक करावं लागेल. रवीला ती क्षमता आहे या खेळाडूकडे. एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर रवी. यावेळी चांगला चेंडू. कोलरवर टप्प्याचा चेंडू. फलंदाज तिथे बाद होतोय. मोठा आदरा टीम असलवाडी संघाला. देवा बॅक टू पवेलियन. दिशेने इथे ठोकलाय संदीपने चौकार. या चौकाराने आपण पाहू शकाल असलवाडी संघाची टोटल 16 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका संदीपच्या बॅटमधून आपण पाहिला. दोन्ही एकाच नावाचे खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवरती. यावेळेस आपण पाहू शकाल एसटी रक्षक थोडी चुकी करतोय. पंचांचा इशारा. खराब चेंडू. वाईट चेंडू. नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. वाईट चेंडू नाहीये. नक्कीच तिसऱ्या पंचांकडून इशारा येतोय. हा वाईट चेंडू नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चेंडू पडला आणि डायरेक्ट आतमध्ये आलाय.
कोणत्याही प्रकारच्या रेषेच्या बाहेरून चेंडू हा गेला नाहीये. कुठेतरी आपण पाहू शकाल हा रिव्ह्यू मात्र सक्सेस होत असताना टीम सागचवाडी संघासाठी पुन्हा एकदा रवी. यावेळेस चांगली गोलंदाजी, परंतु तिथे यष्टीरक्षक चुकी करतोय, परंतु काही धोका नाही तिथे. डॉट बॉल, चांगले क्षेत्ररक्षण. नक्कीच आपण पाहू शकाल चांगले 2 चेंडू फेकले तिथे रवीनं. डॉट बॉल सलग 2 फेकतोय आणि तिथे कमबॅक करतोय हा सागचवाडी संघ. अंतिम चेंडू असेल, षटक क्रमांक 2 हाताळतोय रवीचा. यावेळेस आपण पाहू शकाल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि टीम आसलवाडी संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. येणारे 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. सहा चेंडू 20 धावांची गरज. असलवाडी संघाला स्ट्रायकेलला फलंदाज संदीप असेल, गोलंदाजी मार्कवर मनोहर. क्वार्टर फायनलची मॅच आणि ती मॅच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जाईल का? यावेळी चांगला फटका समोर आपण पाहू शकाल तिथे चांगले क्षेत्ररक्षण, शॉट मिड ऑनला. कमबॅक करावं लागेल फलंदाज संदीपला. एखादा मोठा फटका मारून सामन्याचं चित्र बदलू शकतो या फलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राईक केला संदीप. यावेळी समोर उडवला तिथे क्षेत्र खाली, गॅप मधून चेंडू फरार. 4 धाबा. आता येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. साठी असलवाडी संघाला 16 धावांची गरज. अजून सुद्धा सामना संपला नाही, क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. गोलंदाजी मार्कवर मनोहर. यावेळेस घुटना टेक आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल चांगले क्षेत्ररक्षण होतंय, तिथे बॅकअप चांगलं मिळालं होतं आणि इथे आपण पाहू शकाल गुड रनिंग. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 22 धावा. आता येणारे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. अजून सुद्धा सामना संपला नाही, अजून सुद्धा दोन्ही संघाकडे सामना आहे 50-50%. परंतु हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. जर डॉट चेंडू टाकला तर सागचवाडी कमबॅक करेल आणि जर एखादा मोठा फटका मारला तर मात्र असलवाडी संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल. यावेळेस फटका आपण पाहू शकाल चांगला आहे, तिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते. 2 धावा कंप्लीट आणि आता येणारे आपण पाहू शकाल 2 चेंडू 12 धावांची गरज. 2 चेंडू 12 धावा. 2 षटकाराची गरज असलवाडी संघाला. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 12 धावा. नक्कीच चौकार नाहीये, 2च धावा. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं, तिथे प्रेक्षक सुद्धा भरपूर आहेत. आता 2 चेंडू
12ची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असेल गोलंदाज मनोहरचा. 2 चेंडू 12 धावा. काय सामना पाहतोय, रोमांचक सामना. यावेळेस शॉर्ट अप लेन चेंडू, तगडा बाउन्सर पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आता 1 चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व सागाचवाडी संघाचं पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकते. एखादा खराब चेंडू चित्र बदलू शकते. यावेळेस आपण पाहू शकाल इथे या जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचवाडी या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल जाणारा तिसरा संघ पाहायला मिळतोय. बक्षीस पात्र संघ सागाचवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम असलवाडी.